तर मित्रांनो, तुम्हाला कधी वाटलं होतं का की व्हॉट्सअपसारख्या अमेरिकन ॲपला एक स्वदेशी भारतीय ॲप मागे टाकेल? हो, हे अगदी खरं आहे. भारतात बनलेलं अर्थाई ॲप आता व्हॉट्सअपला मागे टाकतंय आणि देशभरात ट्रेंड होतंय. आणि सर्वात खास म्हणजे हे ॲप सिलिकॉन व्हॅलीमधून नाही तर भारताच्या गावातून जन्माला आलं आहे. तर चला या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया अर्थाई ॲप इतकं ट्रेंडिंगला का झालं आणि या ॲपला ज्या कंपनीनं बनवलं ती म्हणजे जोहो कंपनी ही भारतात इतकी ट्रेंडिंगला का आली. तर सुरुवात करण्यापूर्वी जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. इथे तुम्हाला मिळणार आहेत टेक अपडेट्स आणि स्वदेशी स्टोरीज. तर मित्रांनो, याची सुरुवात झाली होती जेव्हा अमेरिकेने भारतावर H-1B व्हिसा, ट्रेड ट्रॅफिक सारखे रेस्ट्रिक्शन लादले. यातून संदेश मिळाला की इंडिया यू आर जस्ट वर्कर्स फॉर अस. पण भारताने दाखवून दिलं की आपण स्वतःची टेक्नॉलॉजी तयार करू शकतो. रेल्वे मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांनी मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटऐवजी जोहो शो वापरून प्रेझेंटेशन केलं आणि हा मोठा स्वदेशी संदेश होता. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही अर्थाईला ट्विटरवर प्रमोट केलं आहे. सरकारमध्ये हळूहळू जोहो ॲप्स वापरले जात आहेत, म्हणजे व्हॉट्सअप, मायक्रोसॉफ्ट, गुगल यांना भारतीय पर्याय मिळतोय. तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये अर्थाई ॲप म्हणजे नेमकं काय आहे. तर अर्थाई म्हणजे गप्पा किंवा चॅट. हे ॲप 2021मध्ये जोहो कंपनीने ऑलरेडी बनवून ठेवलं होतं. जोहो ही पूर्णपणे भारतीय कंपनी आहे, ज्याची स्थापना श्रीधर वेंबो यांनी केली. ते आजही तामिळनाडूच्या ग्रामीण भागातून काम करतात. अर्थाईवर तुम्हाला व्हॉट्सअपमधल्या सगळ्या फीचर मिळतात. टेक्स्ट, व्हॉइस, व्हिडिओ कॉल, स्क्रीन शेअर, फाईल शेअर, स्टेटस, लोकेशन अपडेट आणि त्यापेक्षाही सुरक्षित. एवढंच नव्हे तर अर्थाईमध्ये नो ॲड्स, नो हिडन ट्रॅकर्स आहेत, म्हणजे युजर डेटा विकला जात नाही. सुरुवातीला फार लोकांनी याचा वापर केला नाही, पण आता 100x युजर ग्रोथ आहे. आधी रोज 3,000 साइनअप्स होते, आता ते थेट 3.5 लाखापर्यंत वाढलेत. तर व्हॉट्सअप सारख्या विदेशी ॲप्समुळे तुमचा पर्सनल डेटा अमेरिकन कंपनीच्या हाती जातो. पण अर्थाई हे 100% इंडियन आणि सिक्युअर ॲप्लिकेशन आहे. कॉलसाठी एंड टू एंड इन्क्रिप्शन आधीपासून आहे आणि मेसेजसाठी डेव्हलपमेंट चालू आहे. भारताकडे जगातील सर्वात जास्त सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत. मग आपण का परदेशी ॲप्सवर डिपेंड राहायचं. आणि याचाच फायदा घेऊन अर्थाई ॲप्लिकेशन बनवलं. अर्थाईचं खास म्हणजे लोकल लँग्वेज सपोर्ट, म्हणजे इंग्रजी माहिती नसली तरी लोक आरामात वापरू शकतात. जर चायना स्वतःची ॲप्स बनवून फेसबुक, व्हॉट्सअप, गुगल बंद करू शकतो, तर भारतात ते का होऊ नये याचा विचार करून जोहो या कंपनीने ते ॲप्लिकेशन डेव्हलप केलं. अर्थाईसारखी ॲप्स वापरली तर देशातील डेटा भारतातच राहील, म्हणजे सिक्युरिटी 100% राहील. कंपन्यांचे व्हॉट्सअप ग्रुप्स आता हळूहळू अर्थाईवर शिफ्ट होत आहेत. भारतीय सरकारी संस्था सुद्धा स्वदेशी ॲप्सकडे वळत आहेत. सुरुवातीला दोन्ही ॲप्स वापरावे लागतील, पण हळूहळू फुल शिफ्ट अर्थाईकडे होणार नाही. जोहो अर्थाई ही फक्त चॅट ॲप नाही तर डिजिटल स्वातंत्र्याचं प्रतीक आहे आणि ही फक्त सुरुवात आहे. उद्या कदाचित अर्थाई ग्लोबल लेवलवर व्हॉट्सअपला टक्कर देईल. तर मित्रांनो, अर्थाई डाउनलोड केलं आहे का? जर नाही केलं तर लगेच करा, कारण बदलाची सुरुवात आपल्यापासूनच होणार आहे. तर चला स्वदेशीला सपोर्ट करूया, म्हणजे भारतीय ॲप्स वापरूया आणि भारताला डिजिटल सुपर पॉवर बनवूया. अशा अजून टेक अपडेट्स, स्वदेशी स्टोरीजसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.